पहिल्या सत्राचा शेवटचा सामना असेल नडाल वर्सेस गौर कामत. पण इथं माझा बॅटिंग साठी स्ट्राईकला असेल धनंजय, नॉन स्ट्राईकला असेल ज्ञानेश्वर. इथं पहिला गोलंदाज असेल देवीदास. ज्ञानेश्वर असेल नॉन स्ट्राईकला असेल धनंजय. देवीदास गोलंदाज. पहिला चेंडू इथे मात्र धोक्याची घंटा आणि इथे मात्र पहिलाच हादरा बसतोय तो गौरकामत संघाला ज्ञानेश्वरच्या स्वरूपात होता या बॅक टू पवेलियन रनआउटच्या स्वरूपात. मागच्या सामन्यातला सामनावीर असेल हरेश, ज्याने बॅटिंग करताना 20 धावा केल्यात आणि गोलंदाजी करताना 1 विकेट घेतलाय. मॅन ऑफ द मॅच असेल तर भगवान दादा यांनी मॅन ऑफ द मॅच द्यायचंय हरेश. तर यायच्या टॉस बॉक्स मध्ये आपले मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. तर इथं मात्र पहिलाच विकेट जातोय रनआउटच्या स्वरूपात. ज्ञानेश्वर थोडीशी कुठेतरी चुकी पाहायला मिळाली. पहिला चेंडू होता इथे मात्र काय क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. पहिलाच रनआउटच्या स्वरूपात सुंदर असं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. राकेश जातोय फलंदाज साठी. देवीदास गोलंदाज असेल, पॉवर प्लेचा षटक असेल. इथे मात्र निर्धाव चेंडू. काय वेग आहे गोलंदाजाला. इथं मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते देवदासची. गौर कामता संघ बॅटिंग करावं लागेल. पॉवर प्लेचा षटक आहे. इथं मात्र एज लागते. थोडीशी मिसफिट झाले पण इथे मात्र एकच धाव आले. जर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जर चेंडू गेला असता इथे मात्र कुठेतरी झेल झाली असती. पण जमिनीला झालाय दान चेंडू. इथे येते एक धावच्या स्वरूपात. ते श्री गणेश झाले ते गौर कामत संघाचं. इथं मात्र फटका आलाय धनंजयच्या बॅट मधून. इथे जाणार मात्र चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 5 अंकावर. चांगला फटका खेचला धनंजयने आणि येतोय चेंडू 4 धावांसाठी. पहिला चेंडू मात्र ज्ञानेश्वर बॅक टू पवेलियन झाला. त्यानंतर एक डॉट चेंडू आला. त्यानंतर एक सिंगल आली. त्यानंतर मात्र धनंजयच्या बॅट मधून मात्र एक चौकार आलाय. इथे मात्र चेंडू पंचांचा इचारा येतोय वाईड. तर इथं मात्र एक वाईड चेंडू आलाय. धावसंख्या जाते ती 6 या अंकावर. इथे मात्र गोलंदाजाला 1 बाउन्स दिलाय. जर पुन्हा हा चेंडू टाकला तर नक्कीच 9 चेंडू असेल. पण इथं मात्र वाईड चेंडू आलाय. धनंजय असेल
पुन्हा फटका फसला इथे इथे मात्र जातोय निर्धाव चेंडू. ते इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. संख्या झाली ती 6. पॉवर प्लेचं षटक आहे. इथं मात्र रिव्हर्स अटेम्प्ट. इथं काय शतरक्षण पाहायला मिळाले. एकच धाव येते. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवर आले एक धाव. धाव संख्या झाली ती 7 या अंकावर. दुसरं षटक घेऊन येते जगदीश. इथे मात्र धनंजयच्या बॅट मधून काय फटका आलाय क्लास. इथं मात्र येतोय धनंजयच्या बॅट मधून चौकार. फटका आलाय धनंजय बॅट मधून. येतोय 4 धावांसाठी. धाव संख्या सरकते ती 11 या अंकावर. इथं मात्र जगदीशने थोडासा चुकीचा चेंडू टाकला होता. इथं मात्र पुन्हा चेंडू दिला भिरकावून. क्षेत्रक्षेत्र चेंडू इथं मात्र मिसफील्ड आणि जातोय चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. इथं मात्र चेंडू काय फटका खेचलाय धनंजयने. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एका फटका आलाय हवाई सफर. चेंडू जाणार लांब लचक. येतोय धनंजयच्या बॅट मधून षटकार. का खेचलाय बॅक टू बॅक 2 चौकार आले. त्यानंतर एक मोठा फटका खेचलाय. येतोय धनंजयच्या बॅट मधून षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळते. एक शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. भिरकून दिलाय चेंडू. जाणार सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. थोडासा मागणं ठरतं. 14 धावा खर्च केल्यात. पुन्हा एका आता मात्र चेंडू जातोय निर्धाव. इथं मात्र आता मात्र कमबॅक केले जगदीशने. नडाल संघ असेल. इथे मात्र दुसरा निर्धाव चेंडू. आता मात्र कमबॅक केलंय. 3 चेंडूवर 2 चौकार आले होते. एक षटकार आला होता. त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव आलेत. इथं मात्र फटका आलाय. आडव्या फटक्याने खेचलाय. कार्पेट दिशेने चेंडू येतोय. तो मात्र एकच धाव आले. एका धावाने
दुसरं षटक संपतंय. धावसंख्या झाली ती 22 या अंकावर. तिसरा षटक घेऊन येतोय प्रवीण. इथं मात्र धनंजयची काय बॅटिंग पाहायला मिळते. पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. थोडस मिस फील्ड झाली होती एसटी रक्षकाकडून. इथं मात्र धाव येत नाहीये. जातोय निर्धाव चेंडू. चुकीचा चेंडू होता. फटका खेचायचा होता. इथं मात्र चेंडू झालाय मिस आणि जातोय चेंडू निर्धाव. धनंजय इथं मात्र निर्धाव चेंडू खेळलाय. इथं मात्र फटका आलाय. शतरक्षक असेल तिकडे. तोपर्यंत मात्र शतरक्षक चुकी करताना येतोय 4 धावा. षटकार. धाव संख्या झाली ती 30 या अंकावर. इथं मात्र वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय धनंजय. धाव संख्या संघाची झाली ती 32 धावा झाल्यात. वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय धनंजय. काय फटकेबाजी पाहायला मिळते. इथं पुन्हा फटका खेचलाय. शतकशील चेंडू खाली. तोपर्यंत मात्र 2 धावासाठी प्रयत्न असेल आणि इथं मात्र 2 धावा. ते मात्र काही रनिंग पाहायला मिळते दोघांनी. राकेश असेल नॉन स्ट्राईकला. आजपर्यंत एकच चेंडू खेळला असेल. तो मात्र पूर्णपणे स्ट्राईक घेतोय धनंजय स्वतःकडे आणि काय फटकेबाजी पाहायला मिळते. इथं पुन्हा इथं मात्र फटका फसलाय. इथं जातोय निर्धाव चेंडू. चौतीस धावा. इथं मात्र फोन आडव्या पट्ट्याने खेळलाय चेंडू. चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. 4 धावा.
धावसंख्या झाली ती 38. एक बाद झालाय. पण इथं मात्र पूर्णपणे हवा सोडली ती धनंजय या फलंदाजाने. काय बॅटिंग पाहायला मिळाले. वैयक्तिक 36 धावांवर खेळतोय. इथं मात्र फटका खेचलाय. कैलास येतोय चौथं षटक घेऊन. इथे मात्र सिंगल धाव आले. कैलास गोलंदाज. इथं मात्र धनंजय 36 धावांवर खेळतोय 15 चेंडू मध्ये. काय फटकेबाजी पाहायला मिळते धनंजयच्या माध्यमातून. इथं माझा पुन्हा फटका खेचलाय. शतरक्षक चेंडू खाली. तोपर्यंत माझा 2 धावांसाठी प्रयत्न असेल पण इथे मात्र एकच धाव. एका धावसंख्या सरकते ती 40 अंकावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथं मात्र राकेश. तर इथं मात्र बाईच्या स्वरूपात धाव येते. इथे मात्र मोठे फटक्या खेळायच्या नादामध्ये मात्र थोडस चेंडू बाईला लागतोय. थोडस डोक्याला चेंडू लागला. त्यानंतर इथे बाईच्या स्वरूपात एक धाव आले. इथं मात्र आता धनंजय. इथं मात्र धनंजयला 3 चेंडूचा. इथं मात्र फटका आलाय. चेंडू जाणार 1 बाउन्स. चौकार. इथं मात्र काय फटका खेचलाय. 45 धावा झाल्या. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पण इथं फटकेबाजी पाहायला मिळतं. वैयक्तिक 41 धावांवर खेळतोय धनंजय. इथं मात्र फटका. तर मात्र निर्धाव चेंडू येतोय. मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल. इथं मात्र फटका आलाय. शतरशील चेंडू खाली. तोपर्यंत मात्र चेंडू जाणार. सीमा लगत येतोय 4 धावा. शेवटच्या चेंडूवर आल्या 4 धावा. धाव संख्या पोहोचली ती 49. तर इतर मात्र 14 राडी संघाला बाय असेल. त्यानंतर सिरियल प्रमाणे लॉस खेळवलं जाईल. यानंतर होणारा सामना असेल लिमण्याची वाडी वर्सेस सरायवाडी. तर दोन्ही कर्णधारांनी यायचे टॉच विन करण्यासाठी.
फलंदाज जायचंय, उशीर करायचा नाहीये. नडाल संघ फलंदाज जायचंय. तर 24 धावा, सॉरी 24 चेंडू मध्ये 50 धावांचा टार्गेट असेल. तिथे मात्र नडाल संघाचे फलंदाज जायचंय. लिमणेवाडीचा कर्णधार, सारावाडीचा कर्णधार, दोन्ही कर्णधार याचे टॉच विन करण्यासाठी. तर फलंदाजीसाठी जाते कैलास आणि मनोहर. तर गोलंदाज असेल सुमित. तर पंच टायमिंग द्यायचंय दोन्ही टीमला. तर स्ट्राईकला असेल कैलास. तर पहिला षटक घेऊन येतोय सुमित. तर इथं मात्र पहिला चेंडू असेल कैलास साठी. पहिला चेंडू भिरकून दिलाय. चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. 4 धावा. फटका खेचलाय. पहिल्याच चेंडूवर 4 धावा. कैलास इथे मात्र हवेमध्ये चेंडू शतरक्षक चुकी करतोय. चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. 4 धावा. जे इथं वादळ येते कैलासचं. काय 2 चेंडूवर मोठे फटके आलेत. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. इथं मात्र पुन्हा फटका. चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. 6 धावा. येता षटकार. काय फटकेबाजी चालू आहे. इथे मात्र का नडा संघ बोलत होते का एक स्फोटाक फटकेबाजी करणारा संघ. तोच कैलास काय फटकेबाजी करतोय. इथे मात्र क्लास थोडं दाखवतय. इथे मात्र सिंगल धाव येते. इथे मात्र सिंगल धाव आले.
इथं मात्र झेल सोडले. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. सिंपल आणि एक साधी सोपी झेल होती, घ्यायची होती, पण इथं मात्र झेल सोडतोय. आणि एक ते धाव संख्या पद्धती 16 या अंकावर. तर मात्र कुठेतरी झेल घ्यायची होती, पण इथं मात्र झेल सोडले. किती मागं ठरेल हे वेळे आल्यावर समजेल. इथं माझा समोर फाटका फिरवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, तोपर्यंत मात्र थोडीस मिसफील्ड आणि येतात 4 धावा. दोन्ही संघ स्पीडअप घ्यायचंय. घर काम संघ स्पीडअप घ्यायचा. धाव संख्या झाली ते 20 या अंकावर. शेवटच्या चेंडूवर 4 धाव आल्या, थोडेसे मिसफील्ड झाले, तो मात्र 20 धावा झाल्यात. अजूनही 30 धावांची गरज असेल 18 चेंडू मध्ये. इथे मात्र फटकेबाजी कायलाची काय पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर पुन्हा एक चौकार आला. तर स्ट्राईक साठी असेल मनोहर. तर षटक टाकण्यासाठी आलाय धनंजय. इथं माझा दुसरं षटक घेऊन येतोय. इतर मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल. पालप्याचं षटक थोडस मागणं ठरलं. 20 धावा आल्यात. इथं मात्र पुन्हा फटका. इथं मात्र झेल सोडणार नाहीये. इथं मात्र चुकी नाहीये. होत आहे बॅक टू पवेलियन. मनोहर इथं मात्र जातोय निर्धाव चेंडू. धनंजय, कारण त्याच्या बॅट मधून 45 धावा आल्या होत्या आणि स्वतः गोलंदाज आलाय. इथं मात्र काय फाटका खेचलाय. चेंडू जाणार आउट पार. येतोय जगदीच्या बॅट मधून षटकार. इथं मात्र काय फटका आलाय जगदीच्या बॅट मधून. ज्या प्रकारे फटका खेचला होता ना, तो मात्र चेंडू जाणार सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. इथं मात्र फटका फसलाय कार्पेटच्या दिशेने. तर क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तोपर्यंत मात्र एकच धाव. धाव संख्या पोहोचली ते 27 या अंकावर. हा मात्र जर षटकार आला नव्हता तर पूर्णपणे महत्व वाटलं सामना कुठेतरी फिरला असता. मात्र काय फटका आलाय. इथं पुन्हा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथं मात्र झेल. होतय कैलासचा खेळ.
पण इथं मात्र 10 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल. इथं एक मिसफील्ड झाली होती, त्यानंतर काय फटका आला या जगदीशच्या बॅट मधून. जाता 6 धावांसाठी. इथं मात्र फटका थोडासा फसलाय. तर बाहेरचं बोललं तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. इथं पंचांचा डिसिजन कळवायचंय. आत्ताचा चेंडू इथे डॉट चेंडू असेल. इथं मात्र समोर फटका आलाय. चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. 6 धावा. इथे मात्र एक सिंगल येते. धावसंख्या झाली ती 44. अजूनही थांबवायची मॅच. जर नाडा संघाचा जर बाहेरून कॉल आला ना तर तुम्हाला इथं पॅनलाइज केलं जाईल. जर तुम्हाला नियम मान्य असतील तर इथं मात्र क्रिकेट खेळा. जर नियम मान्य नसतील तर तुम्ही इथं खेळले नाही तरी चालेल. इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. नडा संघ तुम्हाला वॉर्निंग देतो. जर इथे तर इथं मात्र पंचांचा निर्णय अंतिम असेल. तर इथं सामना पोहोचलाय तो 6 चेंडू 6 धावांवर. प्रेक्षकांनी नाचले तर चालेल, पण मात्र इथं खेळाडू शांत बसायला हवेत. इथे मात्र फटका थोडासा फसलाय. कार्पेटच्या दिशेने चेंडू येतोय, तो परत थोडासा मिस झालाय. 2 धावासाठी प्रयत्न असेल आणि इथे मात्र 2 धावा. कुठेतरी 1 धाव द्यायची होती. सामना आलाय आता. मात्र 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असेल. तर क्षेत्ररक्षण असेल लिमणावाडी संघाने. तर इथं मात्र थोडीशी मिसफीड करतो यष्टीरक्षक. झेल घ्यायची होती पण इथं मात्र झेल सोडले. तर इथं मात्र 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असेल. चार चेंडू मध्ये 3 धावांची गरज असेल. इथं मात्र जगदीशाचा स्ट्राईकला, सॉरी प्रकाश असेल स्ट्राईकला.
इथं मात्र हवेमध्ये चेंडू, इथं मात्र विकेट. आता मात्र काय सामना आलाय. जर एखादा डॉट चेंडू आला ना इथं मात्र सामना मात्र टफ आणि रफ होईल. पण इथं काय झेल पकडले धनंजयने. आता मात्र 3 चेंडू 3 धावांची गरज असेल. राहुल असेल गोलंदाज. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा इथं सिंगल धाव आले. इथं थोडेसे मिसफिट झाले. इथं मात्र 1 धाव आले. आता मात्र सामना आलाय 2 चेंडू 2 धावांवर. इथे मात्र एखादा मिस चेंडू जर झाला तर मात्र गोरकामत संघ इथे मॅच मध्ये येऊ शकतो. पण 6 धावा डिपेंड करायच्या होत्या. इथे मात्र फटका आलाय. आता मात्र थोडीशी मिस फिल्डिंग आणि इथे मात्र विकेट. काय सामना पाहायला मिळतोय आपल्याला. दोन्ही संघाला असेल जर किपरनी जर चेंडू पकडला तर धाव नसेल. हुकल्यावर जर एज लागली तर तुम्ही धावू शकता. पण इथे मात्र जर निर्धाव चेंडू आला तर मात्र इथे डॉट चेंडू दिला जाईल. तर इथे मात्र जर हा चेंडू डॉट आला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल संतोष हिलम यांच्याकडून. प्रवीण साडी राहुल साडी सॉरी. इथे मात्र जर बॅटीला बॉल लागला तर मात्र इथे धावी. जर यष्टी रक्षकाकडे गेला चेंडू तर मात्र इथे निर्धाव चेंडू येईल. इथे मात्र काय सामना आला. 1 चेंडू मध्ये 1 धाव असेल. गोलंदाज असेल राहुल. इथं मात्र क्लीन बॉल आणि इथं सामना गमावला तो नडाल्या संघाने. काय सामना जिंकलाय तो गोरकामत संघ. सामना जिंकतोय तो गोरकामत संघ. क्लीन बॉल